सर आपला पूर्ण परिचय काय आहे आणि कुठल्या मतदारसंघातून तुम्ही उभे आहात? माझं नाव प्रमोद रामकृष्ण स्वरूपकर आहे. मी अमरावती लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी जाहीर केलेली आहे आणि तुमचं काय माझं आहे निवडणूक तुमचं? चिन्ह आहे हिरा. बरं अमरावती मतदारसंघामध्ये किंवा अमरावतीचे जे प्रश्न आहेत कळीचे ते कुठले आहेत असं तुम्हाला वाटते? साधारणतः तरुणाची जो बेरोजगारी आहे, ती बेरोजगारी सर्वात महत्त्वाची आहे आणि तरुण जो वर्ग आहे तो सर्व इकडे तिकडे नोकरीसाठी भटकत आहे आणि या नांदगाव पेठची जे सर्व मोठी एवढी मोठी हे तारांकित MIDC, त्या MIDCमध्ये आजपर्यंत एकही मोठा कारखाना किंवा उद्योगधंदा अजून आलेला नाही आहे. आणि जर या अमरावतीमध्ये एखादा उद्योगधंदा किंवा आलेला असतो तर तो आपल्या अमरावतीची बेरोजगारी आणि आजूबाजूच्या खेड्यापाड्याची बेरोजगारी त्या MIDCमध्ये शिफ्ट झाली असती आणि ती आपली अमरावतीची बेरोजगारी खतम झाली असती. पण आजपर्यंत कोणत्याही प्रतिनिधीने अशा प्रकारे एखादा उद्योगधंदा आजपर्यंत आणलेला नाही. आणि उद्योगधंदा प्रतिनिधीने आणायला पाहिजे. पण काय झालं, या उमेदवाराच्या किंवा याच्या प्रतिनिधीमध्ये एवढी ताकद नाही आहे की एवढा मोठा इथले उद्योगधंदे दुसरीकडे शिफ्ट केले जातात. पण इथला उद्योगधंदा असल्यानंतरही तो दुसरीकडे जातो. पण इथं उद्योगधंदे आणल्या नाही जात. त्यांना केंद्र सरकारकडे एवढा मोठे उद्योगधंदे असल्यानंतरही ते दुसरीकडे शिफ्ट होतात. पण आपल्या अमरावतीमध्ये एवढी मोठी लोकसंख्येच्या असल्यानंतर ते आपल्या इकडे आणू शकत नाही, अशी प्रतिनिधीची खंत व्यक्त आहे. बरं अमरावती जे आहे हे एक मध्यवर्तीसारखं शहर आहे आणि इथे सगळ्या कनेक्टिव्हिटी आहेत. म्हणजे इकडं मुंबईचं जवळ आहे, मुंबईचं आहे, पुणे मुंबई आणि नागपूर इकडे सगळं कनेक्टिव्हिटीचं असलेलं हे शहर आहे. तरी पण इथे आरोग्याच्या क्षेत्रामध्ये खूप काही चांगल्या इन्स्टिट्यूट्स नाही आहेत चांगल्या दर्जेदार. त्याच्यानंतर गव्हर्नमेंट हॉस्पिटल म्हटलं तर खूप काही चांगल्या दर्जाचे हॉस्पिटल नाही आहेत. मोठ्या जसं नागपूरमध्ये एम्स आहे नाही कारण त्या पद्धतीचं नाही आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की इथे जे इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होतं, डेव्हलपमेंट किंवा मोठे जे प्रोजेक्ट व्हायला पाहिजे होते ते मागील 10-20 वर्षामध्ये काही आले नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही याकडे आम्ही म्हणजे याच्यासाठी आपण उमेदवारी केली की प्रत्येक जो तळागाळातला जो मजूर वर्ग असते, मजूर वर्ग असल्यानंतर त्याला कामधंदा पाहिजे. कामधंदा जोपर्यंत या MIDCमध्ये चांगले उद्योगधंदे येत नाही तोपर्यंत आपला इकडचा कामधंदा तिकडचं लोकांना कामधंदे मिळत नाही. तर अशा प्रकारे आम्ही प्रयत्न करत आहे की इकडे एवढा मोठा एखाद्या कारखाना चांगला उद्योगधंदा अमरावतीमध्ये MIDCमध्ये यायला पाहिजे, असे प्रयत्न करत आहे. बरं जे सिटिंग MPs आहेत राणा मॅडम, त्यांचं दिल्लीमध्ये वजन होतं आणि राज्यातही वजन होतं. तरी पण ते जे प्रोजेक्ट आणायला पाहिजे होते तसे त्यांनी काही आणले नाही. तुम्ही याच्याकडे कसं बघता? नाही जो प्रतिनिधी आता अमरावतीचा जो प्रतिनिधी आहे त्यांनी एवढं आता त्यानं केंद्र सरकारमध्ये BJP सरकार आहे आणि ते जे BJP सरकारचे नव्हते पण नंतर ते BJP सरकारमध्ये शिफ्ट झाले आता समजा. पण त्यांचं जेवढं वजन पाहिजे होतं तेवढं वजन नसल्यामुळे आता MIDCमध्ये एवढा मोठा कारखाना आणू शकले नाहीत ते. बरं इथले शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहेत किंवा मग बाकी महिला सुरक्षेचा प्रश्न आहे त्या संदर्भात तुमचं काय मत आहे? नाही शेतकऱ्यांचे प्रश्न कसं काय, एखादा दुष्काळामध्ये एखादा शेतकऱ्यांना मदत पाहिजे असते, त्या प्रतिनिधीने तिथं जाऊन सर्व जो पंचनामा करावा लागतो तो सध्या करत नाही, कोणी काही करत नाही. काय म्हणजे शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केले जाते आणि जो त्यांचा विमा वगैरे काढल्या जाते किंवा हे त्यांचा भाव वगैरे करायला लागते ते म्हणजे त्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देत नाही. इथे जे आहेत एम्ससारखे जसे नागपूरमध्ये एम्स आहे तशा पद्धतीचं तुम्हाला असं वाटतं का की अमरावतीमध्ये अशा पद्धतीचं एम्स आणि IIT किंवा IIMची गरज आहे? नाही अमरावतीमध्ये एवढी मोठी सिटी लोकसंख्येच्या मनानं भरपूर मोठी आहे. पण अमरावती सिटीमध्ये IIT यायला पाहिजे आणि मेडिकल पण चांगल्या गव्हर्नमेंटचं यायला पाहिजे. आजपर्यंत एवढी मोठी सिटी असल्यानंतरही मेडिकल सर्टिफिकेट मेडिकल कॉलेज नाही झालेलं आहे अजून. तर मेडिकल व्हायला पाहिजे ही माझी म्हणजे सदिच्छा व्हायलाच पाहिजे. बरं इथे रोड जे आहे त्याचं काम बऱ्यापैकी आम्हाला दिसलं आहे. परंतु कोरोनानंतर ज्या काही MIDCमधल्या ज्या इंडस्ट्री आहेत ज्या स्मॉल स्केल्स आहेत किंवा मग मध्यम उद्योगधंदे आहेत ते सगळे बंद पडले आहेत. ते अजून काही सुरू झाले नाहीत. त्याकडे तुम्ही कसं बघता ना? त्या निमित्ताने रोजगार निर्मितीसाठी आणि ते सुरू करण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करणार आहात?
नाही, या कोरोना पिरियडमध्ये सर्व अमरावतीमधले जे छोटे मोठे उद्योगधंदे आहे ते सर्व सर्व टोटली बंद झालेले आहे. आणि टोटल ते जर बंद झाले आहे, पण त्यांच्यामागची जे मजूर लोकांची आहे ते पण बेरोजगार झालेले आहेत. तर अशा प्रकारे जो बेरोजगारीचा बोजा आहे तो सर्वात जास्त झालेला आहे अमरावतीमध्ये. बरं, इथे मध्यंतरी अशी चर्चा होती की इथे रेल्वे ट्रॅक जे आहे, जे रेल्वे ट्रॅक बनतात त्याचा प्रोजेक्टचं आहे 700 कोटीचा आणण्याचं प्रयत्न सुरू होतं. परंतु तो असं म्हटलं जातं की तो अकोल्यामध्ये शिफ्ट झाला. तुम्हाला याच्या संदर्भामध्ये असं वाटतं का की हे लोकप्रतिनिधीची जी आहे हे निगेटिव्ह लोकप्रतिनिधीची कमजोरी आहे त्याच्यात. कारण की एवढा मोठा प्रोजेक्ट आपण इथं आल्यानंतर तो दुसरीकडे शिफ्ट होत आहे, तर शिफ्ट व्हायला नाही पाहिजे. कारण की इथली बेरोजगारी ती कारण की इथली बेरोजगारी ते खतम होण्याचे मार्गावर नाही ना. कारण की इथले सर्व उद्योग इकडे चालले आहे आणि इथले तर बेरोजगार तसेच राहणार आहे का बेकामी. अजून इथे इथे कुठल्या कुठल्या ज्या मूलभूत समस्या आहेत असं तुम्हाला वाटतं जे होणे अपेक्षित आहे? मूलभूत सुविधा म्हणजे आता इलेक्ट्रिक कोरोना पिरियडमध्ये जे आपले इलेक्ट्रिक बिल होते ते केंद्र सरकारनं पहिले म्हटलं की बाबा माफ करतो, पण त्याच्यानंतर माफ त्यांनी पण केलं नाही. त्याच्यानंतर घर टॅक्स अमरावतीच्या मूलभूत जे गरजा आहेत, घर टॅक्स एवढं मोठ्या प्रमाणात वाढलेलं आहे की त्याचे डबलचे टेबल वसूल केले जाते, पण त्यांच्याकडे पण कोणी प्रतिनिधी काही बोलल्या जात नाही. आणि त्याच्यानंतर बेरोजगार पण बोलल्या जात, म्हणजे कोणत्याही प्रश्नाबद्दल लोकप्रतिनिधी बोलत नाहीत आणि चुपचाप राहतात. बरं, कर्जमाफी जी आहे शेतकऱ्यांची तो एक महत्त्वाचा विषय आहे. तुम्ही याच्याकडे कसं बघता, एक लोकप्रतिनिधी, एक उमेदवार म्हणून? नाही, जे कर्ज आहे की नाही आपलं शेतकऱ्यांचं कर्ज ते माफ व्हायला पाहिजे. कारण कोरोना पिरियडमध्ये पण त्यांना चांगल्याच प्रकारे झळ पोचलेली आहे. या केंद्र सरकारने किंवा या आता राज्य सरकारने त्यांना थोडीशी तरी सबसिडी द्यायला पाहिजे किंवा त्यांना आर्थिक सहाय्य द्यायला पाहिजे शेतकऱ्यांना.